श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्या ही स्वामीचरणी प्रार्थना. आज आपण पाहणार आहोत कोणते आहेत ते 5 लोक ज्यांना तुम्ही कधीही तुमच्या घरातून रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. तसे पाहिले तर सर्व धर्मांमध्ये दान करण्याला अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. ही केवळ एक परंपरा किंवा प्रथा नाही, तर धार्मिक ग्रंथानुसार असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती दान करते तेव्हा त्याच्या प्रभावामुळे त्याला इंद्रिय आसक्तीपासून मुक्ती मिळते. आपण सतत देवाकडे काहीतरी मागतच असतो, पण आपण दान केले तर त्यामुळे आपण समाधानी होतो हे महत्त्वाचे. आणि शास्त्रानुसार जीवनात सुख समृद्धी आणि सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी दान करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले जाते. दान धर्म करणे हे मोठे पुण्याचे भाग्याचे मानले जाते. असे मानले जाते की दान केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात किंवा अनेक पापे नष्ट होतात आणि मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो. धार्मिक स्थळांवर दान करण्याला फार पूर्वीपासून महत्त्व आहे, पण घराच्या दारात आलेल्या संन्यासाला रिकाम्या हाताने परत पाठवणे हानिकारक ठरू शकते. तसेच तुम्ही इतर कोणतेही दान केले नाही तरी चालेल, पण दारात आलेल्या तहानलेल्या व्यक्तीला किमान पाणी देण्याचे पुण्याचं काम किंवा हे एक प्रकारचं दान तुम्ही नक्की करू शकता. तर जाणून घेऊया की शास्त्रानुसार कोण आहेत त्या 5 व्यक्ती की ज्यांना रिकाम्या हाताने परत पाठवले तर नशीब दुर्दैवात बदलू शकतं, किंवा आपण त्या व्यक्तींना दान केलं तर आपलं नशीबही चमकू शकतं. जर घरात येणाऱ्या आनंदात काही विघ्न येत असतील तर समजून जा की तुमच्याकडून काहीतरी चुकले आहे. तुम्ही कोणाचा तरी अपमान केला आहे ज्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. तर हा त्रास तुम्ही दान न केल्यामुळे किंवा दारात आलेल्या व्यक्तीला तसेच परत पाठवल्यामुळेही होत आहे का हे आपण जाणून घेऊया. कोणत्या आहेत त्या 5 व्यक्ती हे पाहण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींना मानत असाल तर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा. तर पाहूया कोणत्या आहेत त्या 5 व्यक्ती. तर पहिली व्यक्ती आहे किन्नर, ज्याला आपण तृतीय पंथी सुद्धा म्हणतो. जर एखादा किन्नर तुमच्या घरी किंवा तुमच्या व्यावसायिक ठिकाणी दारात पैसे मागण्यासाठी आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवण्याची चूक करू नका. असे मानले जाते की किन्नरांना किंवा तृतीय पंथांना दान केल्याने कुंडलीतील बुधाचा दोष दूर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार तृतीयपंथी हे बुध ग्रहाचे प्रतीक मानले जातात. एवढेच नाही तर आपण त्यांच्याशी ज्या पद्धतीनं वागतो त्याचाही आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो. त्यामुळे चुकूनही कधीही किन्नरांचा अपमान करू नये. जर तुम्हाला त्यांना काही द्यायचं नसेल तर देऊ नका, पण त्यांचा गैरवापरही करू नका किंवा त्यांना वाईट वागणूक देऊ नका. अशी एक धार्मिक मान्यता आहे की जर हिरव्या रंगाची कोणतीही वस्तू दान केली तर ती शुभ असते. असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. परंतु किन्नरांचा अपमान केल्याने बुध ग्रह बिघडतो आणि व्यक्तीला अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. बुध ग्रह हा भाग्यकारक मानला जातो, म्हणून अशा व्यक्तींना दान केले पाहिजे. शक्य असल्यास त्यांना हिरव्या रंगाची कोणतीही गोष्ट दान करा. हिरव्या रंगाचे कापड, साडी असू दे किंवा हिरवी मिठाई, धान्यामध्ये मूग असेल, भाजीपाला असेल, ते तुम्ही दान करू शकता. दुसरी व्यक्ती आहे संत महात्मा किंवा साधू. ज्योतिषशास्त्रानुसार जर कोणी साधू संत कधी तुमच्या दारात येतात त्यावेळी त्यांच्याशी नेहमी नम्रतेने वागा. जर तुम्हाला त्यांच्याकडून काही ज्ञान मिळवायचे असेल तर ते तुम्ही नक्कीच मिळवा, परंतु त्यांचा आदर राखून त्यांना तुम्ही जे काही शक्य असेल ते दान करा आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या. असे मानले जाते की जर कोणी साधू किंवा संत एखाद्याच्या दारातून रिकाम्या हाताने निघाले तर त्याच्या जीवनात दुःख आणि संकटाशिवाय काहीही येत नाही. त्यामुळे संत महात्म्यांना कधीही रिकाम्या हाताने परत पाठवू नका. तिसरी व्यक्ती आहे अपंग व्यक्ती. एखादा अपंग किंवा असहाय्य व्यक्ती तुमच्या दारात मदतीसाठी येत असेल तर त्याला मदत केलीच पाहिजे. ज्योतिषशास्त्रानुसार अशा लोकांना शनी राहूचे प्रतीक मानले जाते. अशा व्यक्तींना दान केल्याने क्रूर ग्रहांचा प्रकोप टाळता येतो.
कुंडलीतील शनी दोष असेल तर जीवनात दुःख आणि संकट येतात असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे। पण कधी कधी असंही होतं की आपण आयुष्यात सगळं बरोबर करत असतो, पण असे असूनही जीवनातील दुःख त्रास कमी होण्याची चिन्ह दिसत नाही। त्यामुळे तुम्हीही तुमच्या दारातून कोणत्याही गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवत आहात का याकडे लक्ष द्या, किंवा गरजू किंवा अपंग अशा एखाद्याला मदत करा। त्यामुळे लक्षात ठेवा की अशा व्यक्तींचा अपमान होईल असे कधीही करू नका, कारण अपंग व्यक्ती राहू आणि शनिदेवाचे प्रतीक मानले जातात। यामुळे हे लोक दारातून रिकाम्या हाताने परत जाऊन देऊ नका। चौथी व्यक्ती आहे भिकारी। घराच्या दारात भिकारी आला तर त्याला रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये। पैसे नसल्यास अन्न किंवा त्यांना देण्यायोग्य कोणतीही जर आपल्याकडे वस्तू असेल ती देखील तुम्ही दान करू शकता। दारात किंवा कुठेही भीक मागणाऱ्या लोकांना लोक शिवीगाळ करतात असं आपल्याला दिसून येतं। पण धार्मिक शास्त्रानुसार तुम्ही एखाद्याला दान द्या, त्यांना हकलून देणं, फटकारणं अजिबात योग्य नाही। असे केल्याने आपले संचित नष्ट होतं असं मानलं जातं, किंवा आजपर्यंत जे काही तुम्ही पुण्याचं काम केलं असेल ते नाहीसं होतं, त्याला काहीही अर्थ राहत नाही। त्यामुळे धार्मिक शास्त्रानुसार भिकाऱ्याला कधीही तुमच्या दारातून रिकाम्या हाताने परत पाठवू नका। तुमच्या क्षमतेनुसार जे काही दान करता येईल ते तुम्ही करा, आणि तुम्ही काहीच देऊ शकत नसाल तर ईश्वराची क्षमा मागा। पाचवी व्यक्ती आहे ती म्हणजे घरची मुलगी। घरातील मुलगी सासरहून आली तर तिचा अपमान कधीच करू नये। जेवढे तिचे लाड करता येतील तेवढे करा। तिला कधीही निराश करू नका, तिचे मन दुःखी होईल असे करू नका। त्यामुळे तुमच्या घरची लक्ष्मी ही तुमच्यावर रागवते आणि निघून जाते। म्हणूनच घरातील मुलीचा कधीही अपमान करू नका, यामुळे घरातील सुख समृद्धी ही कायमची निघून जाते। त्यामुळे तिला नेहमी आनंदित ठेवा, आणि ती सासरी जाताना तिला रिकाम्या हाताने परत पाठवू नका, कारण मुलीला दिल्याने कधीही तुम्हाला कशाची कमतरता भासणार नाही, काही कमी पडणार नाही। तर अशा प्रकारे आपणही आपल्या परीने जमेल असे मदत नक्की करा, आणि या 5 व्यक्तींना कधीच तुम्ही रिकाम्या हाताने पाठवू नका। तुम्हाला शक्य असेल तितकी तुमच्या परीने मदत करा। मदतीच्या वृत्तीमुळे तुमचे नशीब चमकेल की नाही हे सांगता येत नसले तरी तुम्हाला एक प्रकारचे आत्मिक समाधान मिळेल की तुम्ही एखाद्याच्या उपयोगी पडला, आणि हीच मदतीची भावना तुमच्या पुढच्या पिढीमध्येही निर्माण होईल। असे म्हटले जाते की तुम्ही जर 10 रुपये कमवत असाल तर त्यातील 1 रुपया देवाच्या पेटीत दान करा। त्यामागे कदाचित आपणही देवाचे, समाजाचे जे ऋण आहे ते फेडावे ही भावना असेल। सतत घेण्याची सवय असलेल्या मानवी वृत्तीला देण्याची सवय लागावी हेच दान करण्याच्या संकल्पनेमागचा हेतू असेल। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। जय श्री स्वामी समर्थ।